So today we see jet striking with inclined plane. आपण inclined प्लेनवर जेट जेव्हा स्ट्राईक होतो तेव्हा आपल्याला फोर्स काढायचा आहे. आलं का? आपण आता इथं फिगर काढलेली आहे. हा जेट आहे. जेटमधून आपण लिक्विड फ्लुइड पास केलं आणि ही इन्क्लाइंड आहे. ही कशी आहे? फिक्स्ड आहे. आलं का? आता सुरुवातीला आपण काय झालं? V is the velocity of jet in x direction. V is the velocity of jet in x direction. Resolution of velocity normal and parallel to the plane आपण फिगर मध्ये दाखवतो. आता हे बघा, हा v जो आहे वेलॉसिटी ही ह्या प्लेटला इन्क्लाइन्ड आहे. आपल्याला इन्क्लाइन्ड असल्यामुळे वेलॉसिटी काढता येत नाही. त्यामुळे आपण काय केलं? वेलॉसिटी नॉर्मल आणि पॅरललला रिझॉल्यूशन. हे रिझॉल्यूशन कसं केलं? बघा, हा अँगल थीटा इन्क्लाइन्ड केलेला आहे. कोणी? ह्या जेटने. हा पण अँगल थीटा. आलं का? हे थीटा अँगल कसा आला? आलं का? हे दोन लाईन पॅरलल झाले, हे दोन विखरून आपण जसं म्हणतो. आलं का? तसं आता आपण जर ह्याचं ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन घेतो. साइन थीटा बरोबर काय? समोरील बाजू भागिले कर्ण. हा साइन थीटा. त्याच्या समोरची बाजू आपल्याला माहित नाही, ही बाजू काढायची बरं का? ही आपण नंतर लिहिलेली आहे आल्यामुळे. ही बाजू आपण समोरील बाजू कर्ण किती आहे? v आहे. मग समोरील बाजू बरोबर काय आहे? v sin थीटा. म्हणून ही समोरील बाजू काय आहे? v sin थीटा. तसंच सेम हे v cos थीटा. v cos थीटा कसा आलं? cos थीटा इज इक्वल टू लगतची बाजू भागिले कर्ण. आता लगतची बाजू माहित नाही, नंतर काढल्यानंतर लिहिली आपण v cos. माहित नाही म्हणून लगतची बाजू जसं तसं ठेवू. कर्ण काय आहे? v आहे. मग v कडे आल्यावर काय आहे? लगतची बाजू बरोबर v cos थीटा. म्हणून आपण इथे v cos थीटा. आलं का लक्षात? रिझॉल्यूशन ऑफ वेलॉसिटी. वेलॉसिटीचं रिझॉल्यूशन केलं नॉर्मल आणि हे पॅरलल. आलं लक्षात? नॉर्मल म्हणजे काय? ह्या प्लेटला परपेंडिक्युलर. आलं का? तसं आपण काय करू? वेलॉसिटी ऑफ जेट नॉर्मल टू प्लेट v1 आपण फाइंड आउट केलं. नॉर्मल किती आहे वेलॉसिटी? होत आहे नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर टू प्लेट किती आहे? v sin थीटा. मी इथे v sin थीटा. आणि फायनल वेलॉसिटी नॉर्मल टू जेट 0. कारण काय? ज्यावेळेस जेट मतलब फ्लुइड त्या प्लेटवर आदळलं की फिक्स्ड प्लेट आहे. इन्क्लाइन्ड आणि फिक्स्ड आहे. त्यामुळे इथे वेलॉसिटी काय राहील? 0 राहील. सुरुवातीची किती आहे? v1. पण ते आपण रिझॉल्यूशन करून फाइंड आउट केलं. किती आहे? v sin थीटा. मग आपल्याला आता नॉर्मल प्रोसेस काढायचा, Fn फाइंड आउट करायचं. त्याच्यासाठी आपण म्हणतो इम्पल्स मोमेंटम इक्वेशनचा उपयोग करणार. इम्पल्स मोमेंटम Fn इज इक्वल टू रो ए व्ही चेंज इनटू वेलॉसिटी. जे ओरिजिनल इक्वेशन आहे कशाचं? आपल्या इम्पल्स मोमेंटमचं इक्वेशन कसं आहे ते? Fn इज इक्वल टू मोमेंटम इनटू ऍक्सिलरेशन. आलं का? ऍक्सिलरेशन म्हणजे काय? v1 मायनस v2 मास इनटू ऍक्सिलरेशन. म्हणजे ऍक्सिलरेशन म्हणजे काय? चेंज इन वेलॉसिटी v1 मायनस v2. आपल्याला v1 माहित आहे. v1 किती आहे? v sin थीटा. v2 किती आहे? 0 आहे. ते परत गेलं रो ए व्ही v इनटू v स्क्वेअर. आणि इथं 0 आहे म्हणजे फक्त sin थीटा आहे. म्हणजे आपलं इक्वेशन काय आलं? नॉर्मल फोर्स किती आला? नॉर्मल फोर्स इज इक्वल टू नॉर्मल फोर्स. हा काय? नॉर्मल फोर्स. नॉर्मल फोर्स इज इक्वल टू काय आलं? रो ए व्ही स्क्वेअर इनटू साइन थीटा. आलं का लक्षात? आता आपल्याला हे फोर्स ऑफ प्लेट जे आहे ते आपल्याला काय करायचं? एक्स आणि वाय वाय डायरेक्शनला रिझॉल्व करायचं. हा नॉर्मल फोर्स काढला आहे. नॉर्मल फोर्स म्हणजे कोणता? परपेंडिक्युलर टू प्लेट. आता हे फोर्स आपण रिझॉल्व केले. हा अँगल थीटा आहे, हा पण अँगल थीटा आहे. आता इथं जे ट्रिगोनोमेट्री वापरली ती सेम ट्रिगोनोमेट्री इथं वापरायची. Fn म्हणजे काय? कारण या फिगरमध्ये कर्ण आहे आणि हे दोन लगतच्या बाजू आहेत. Fy आणि Fx चे लगतच्या बाजू आहेत. आता ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आपण इथं वापरलं. sin थीटा इज इक्वल टू Fx डिवाइडेड बाय Fn. बरोबर आहे का? मग Fx इज इक्वल टू काय येईल? Fx इज इक्वल टू हे Fn इथं जाईल
आणि काय होईल एफ एन इंटू साईन थिटा. आलं का? सेम एफ एक्स इज इक्वल टू एफ एन इंटू साईन थिटा. आता एफ एन आपण इथं काढलेलं आहे, फाइंड आउट केलेलं आहे. एफ एन इथं आपण फाइंड आउट केलेलं आहे. काय आहे? रो ए व्ही स्क्वेअर इंटू साईन थिटा. जसंच्या तसं एफ एन ची व्हॅल्यू मी इथं ठेवली. आलं का लक्षात? एफ एन ची व्हॅल्यू ठेवली मी जसंच्या तसं. रो ए व्ही स्क्वेअर इंटू साईन थिटा. रो ए व्ही स्क्वेअर इंटू साईन थिटा. साईन थिटाला साईन थिटा. मग आपण सॉल्व केल्यावर काय होईल? रो ए व्ही स्क्वेअर साईन थिटा इंटू साईन थिटा साईन स्क्वेअर थिटा. काय इक्वेशन आलं? एफ एक्स. हे काय? एफ एक्स इन एक्स डायरेक्शन. फोर्स इंटू एक्स डायरेक्शन इज इक्वल टू रो ए व्ही स्क्वेअर इंटू साईन स्क्वेअर. आलं का? तसं रिझॉल्विंग द नॉर्मल फोर्स इन वाय वाय डायरेक्शन. एफ वाय फाइंड आउट करायचं आपल्याला. सेम फॉर्म्युला वापरला. कॉस थिटा. आता हे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन मध्ये कॉस थिटा इक्वल टू लगतची बाजू भागिले कर्ण. लगतची बाजू काय आहे? एफ वाय. कर्ण काय? एफ एन. आलं का लक्षात? एफ वाय बरोबर काय येईल? एफ एन इंटू कॉस थिटा इज इक्वल टू एफ वाय. सेम इक्वेशन मी इथं कुठे लिहिलं? एफ वाय एफ एन कॉस थिटा. आता एफ एन ची व्हॅल्यू मला माहिती आहे. काय मित्रांनो? एफ एन ची व्हॅल्यू रो ए व्ही स्क्वेअर इंटू साईन थिटा. सेम ठेवली मी एफ एन ची व्हॅल्यू रो ए व्ही स्क्वेअर इंटू साईन थिटा. कॉस थिटाला कॉस थिटा लिहिलं. काय आलं? रो ए व्ही स्क्वेअर साईन थिटा इंटू कॉस थिटा. आता मी काय केलो? इथं 2 न भागी गुणलो आणि इथं 2 न भागलो, म्हणजे काटाकाटी होते. पण आपल्याला ट्रिगोनोमेट्रिक एक फंक्शन माहित आहे. कोणतं फंक्शन माहित आहे मित्रांनो? 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा इज इक्वल टू साइन 2 थीटा. हे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आहे. 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा इज इक्वल टू साइन 2 थीटा. इथं काय आहे? इथं 2 आहे म्हणजे इथं 2 आहे समजा. 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा म्हणजे काय आलं? साइन 2 थीटा. म्हणजे आपलं काय आलं? एफ वाय इज इक्वल टू रो ए व्ही स्क्वेअर साइन 2 थीटा डिवायडेड बाय 2. हे 2 कुठला कळालं का? की डिवायडेड बाय 2 चं. आलं का लक्षात? हे आलं फोर्स इन द डायरेक्शन ऑफ वाय. परमिटिंग इन दिस वे वी आर फाइंडिंग. अशा प्रकारे आपण फाइंड आउट केला. काय फाइंड आउट केलं? वेलॉसिटी फाइंड आउट केली नॉर्मल टू द प्लेट. त्याच्यानंतर नॉर्मल फोर्स फाइंड आउट केला. त्यानंतर एक्स डायरेक्शनला फोर्स फाइंड आउट केला आणि वाय डायरेक्शनला पण फोर्स आपण फाइंड आउट केला. ओके, सबस्क्राइब माय चॅनल, लाईक करायला विसरू